नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव चाकण रोड या ठिकाणी असणाऱ्या विद्यासागर बुक हाऊस या ठिकाणी आहोत. या ठिकाणी अनेक विविध प्रकारची पुस्तकं आहेत. तळेगावकरांसाठी जरी हे नवीन असेल तरी साधारण एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री देखील होत आहे. आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत, नक्की त्यांच्याकडनं आपण थोडं जाणून घेऊया. सर नमस्कार, काय सांगाल आपण? माझं नाव भूषण राजगुरू. आम्ही तळेगावमध्ये एप्रिल महिन्यापासून बुक्स हाऊस चालू केलेले आहे. बरं. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे पुस्तकं आहेत. बरं. कथा, कादंबऱ्या, धार्मिक, स्पर्धा परीक्षा, आत्मचरित्र, लहान मुलांसाठी. बरं, आणखी कुठं आहे आपलं हे? असं आपलं रायगडमध्ये एक आहे आणि खेडला पण असते. आणि आमची स्पेशली म्हणजे आमची पुस्तकांची गाडी असते, ती तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, कोर्ट या ठिकाणी आम्ही त्याची सर्व्हिस देतो. बरं. आणि कोणकोणत्या प्रकारची पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत? सध्या जास्त करून कायद्यांची पुस्तकं असतात आणि कथा, कादंबऱ्या, स्पर्धा परीक्षा आणि आत्मचरित्र वगैरे हे सगळ्या प्रकारचे पुस्तक आपल्याकडे आहेत. बरं. आता आपल्याकडे पुस्तक एखादं खरेदी करायचं असेल तर नक्की कुठे यायचं, काय सांगाल आपण? तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर तुम्ही तळेगावचा चाकण हायवेला IDBI बँकेच्या खाली आणि ॲक्सिस बँकेच्या शेजारी, बरं, इथे त्या ठिकाणी येऊ शकता. बरं. तर ही पुस्तकं भाड्याने सुद्धा मिळतात का विकतच घ्यावं लागेल? आता आपण वाचनी लोकांसाठी जी पुस्तकाची समजा त्या पुस्तकांच्या प्राईस वाढलेल्या आहेत, काही 700-800 जे पुस्तकाचे प्राईस आहेत, तर आपण ती पुस्तकं रेंटवरती देतोय. म्हणजे जर पुस्तकाची किंमत 500च्या आतमध्ये असेल तर पर डे 20 रुपये प्रमाणे चार्ज घेतो आणि 500च्या वरती प्लस असेल तर 30 रुपये पर डे चार्ज घेतो. आणि दुसरी सुविधा म्हणजे आपल्याकडे अशी आहे, सभासद नोंदणी आहे. म्हणजे 3 वर्षाकरता 2000 रुपये सभासद नोंदणी व्हायचं, महिन्याला 200 रुपये प्रतिमाह त्याचे आपण चार्जेस घेणार आणि 4 पुस्तकं आपल्याला तुम्हाला वाचायला मिळतील. म्हणजे पाहायला गेलं तर 700 रुपये आणि वर्षभराचे 200 रुपये आणि 2400 रुपयामध्ये 2400 रुपये आणि ते 700 रुपये 3100 रुपयात तुम्हाला 500 रुपयाचं एक पुस्तक जरी पकडलं, 4 पुस्तकांचे वर्षभरात 24,000 पुस्तक तुम्हाला वाचन होतात. बरं. आणि शालेय पुस्तकं सुद्धा आपल्याकडे शालेय पुस्तक पण आहेत आपल्याकडे. कितीपर्यंत आणि कितीपर्यंत असं काय? तसं ते आपण ऑर्डर वाईज घेतो, कारण तसं स्टॉकला पण असतं आपल्याकडे. पण जास्त करून NCERT जे मुलं असतात, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे MPSCसाठी, त्यासाठी आपण बाकीचा स्टॉक आपल्याकडे आहे, पण आपण मागून पण देऊ शकतो. बरं. दुकानाची वेळ किती असणार आहे आपल्या? आपली दुकानाची वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 8 पर्यंत. ओके सर, धन्यवाद. सर आता या ठिकाणी मला काही गोष्टीची पुस्तकं दिसतात, काय सांगाल याच्याबद्दल? आता आपण एंट्रीमध्येच येताना दुकानामध्ये आल्यानंतर तुम्हाला लहान मुलांचे पुस्तक पाहायला मिळतील. अभ्यास कसा करावा, वक्ते कसे व्हावात, दिशादर्शक भाषणे कशी बोलावं हे करावात, मुलांचे प्रभावी सवयी, बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या पद्धती, अशा गोष्टींची पुस्तकं, इंग्लिशमध्ये पुस्तकं, हे सगळ्यांचं आपण एक रॅक केलेलं आहे. असं म्हणजे सगळ्यांची कॅटेगरी केलेली आहे. या कॅटेगरीमध्ये लहान मुलांचे, परत या कॅटेगरीमध्ये आले चरित्र पुस्तकं, महामानवांच्या चरित्रांचे पुस्तकं आहेत सगळे. माहिती हे सगळे चरित्रांचे पुस्तकं. बरं. पुढे आणि इकडं कायद्यांचे पुस्तक आहेत. हा कायद्यांसाठी डेस्क आहे. आता हे कायद्यांचे पुस्तक, ह्याच्यामध्ये तुम्हाला 7-12, कुळ कायदा, वारस हक्क, वाटणी बागणी, खातेफोड, मोजणी, भूम्या बिलेख, अशा प्रकारचे तुम्हाला पुस्तकं या ठिकाणी काय म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी पुस्तकं दिसतात. हो. बरं, ठीक आहे. इकडे पुढे म्हणजे एक नॉलेज, विद्यासागर, सगळे प्रकारची विद्या आपल्याकडे. बरं. सार्थश्री ज्ञानेश्वरी. हे दांडेकर महाराज आणि साखरेकर महाराज, 2 महाराजांचे आपण ज्ञानेश्वरी आहे. तुकाराम गाथा आहे. सगळे पुराण आहेत, 18च्या 18 पुराण आहेत. वेद आहेत, 4 वेद आहेत. शिवपुराण असेल, काशीखंड असेल, भक्तिविजय, गुरुचरित्र पारायणासाठी महाराजांची सुद्धा खूप पुस्तकं, ऐतिहासिक पुस्तकं आहेत भरपूर आपल्याकडं. छावा, मृत्युंजय, पानिपत, ययाती, श्रीमान योगी, स्वामी, हे असे सगळे. बरं. तर या ठिकाणी हे पण धार्मिक पुस्तकांमध्ये मोडतं. लहान सहान पुस्तके असतात, जे पारायण वगैरे, हरिपाठ, हनुमान चालिसा. आणि या ठिकाणी मार्केटिंगचे पुस्तकं आहेत, म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट असेल, मार्केटिंग असेल, हे सगळे पुस्तकं आहेत. आणि ह्या कॅटेगरीमध्ये वैचारिक पुस्तकं आहेत, साहित्यिक पुस्तकं आहेत. अशा अवांतर वाचनासाठी. ओके सर, धन्यवाद. ओके.